माझ्या जीवनातला एक असा इतिहास आहे की तुम्हाला कोणीही सांगणार नाही की महाराजांनी कीर्तनामध्ये गायींच्या नावावरती पैसे मागणी केली असेल. पण मी तुम्हाला असं सुद्धा सांगणार नाही की गायींच्या नावावरती पैसे मागणाऱ्या महाराजांना पैसे देऊ नका. मी तर इतकं सांगेल, मायबाप, कीर्तनामध्ये जर कधी एखादा महाराज पैसे मागत असेल तर खालून त्याला हात जोडून विनंती करा, सांगा, बाबा, अरे भीक मागण्यापेक्षा आम्हाला तुझा पत्ता देऊन जाय, आम्ही तुझ्या गोशाळेवरती येऊ. त्या गोशाळेमध्ये आल्यानंतर तुझ्याकडे किती गाय आहेत त्या गायींची पाहणी करू आणि एक एक गाय दत्तक योजनेमधून आमच्या नावाखाली एक एक गाय आम्ही सांभाळू. 365 दिवसाच्या कालावधीमध्ये एका गायीची सेवा आमच्याकडनं होणार नाही का, असा मनामध्ये संकल्प करा आणि प्रत्येकाने असा ठाम निर्णय घ्या की आमच्या जीवनामध्ये, आमच्या दारामध्ये प्रत्येक वेळेस आम्ही गायीला घास खाऊ घालू शकत नाही, पाणी पाजू शकत नाही, पण गोशाळेमध्ये जाऊन एखादी गाय आम्ही दत्तक घेऊ शकतो. मी असं नाही सांगत की माझ्या गोशाळेमध्ये या. तुमच्या जवळ जी गोशाळा असेल, जी गोशाळा तुम्हाला जवळ पडत असेल, त्या गोशाळेमध्ये जा. त्या गोशाळेमध्ये गेल्यानंतर त्या गायींची हाल पा, तिथली एखादी गाय दत्तकमध्ये घ्या. ते जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्या गायीला पाहण्यासाठी जा. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्या गायीची सेवा करायला जा. मायबाप, गोमातेच्या शरीरामध्ये सूर्यकेतू नावाची एक नाडी असते, ज्या नाडीवरती दिवसातून 2 तास किंवा 2 मिनिटं जरी तुम्ही हात फिरवला, रात्री 1.5 तास जर गोमातेजवळ झोपले, कॅन्सर सारखा दुर्गम आजार सुद्धा पडून जातो शरीरातून. एवढी मोठी क्षमता या गोमातेमध्ये आहे. पहा ना, तुम्ही मुंबई पुण्याच्या दिशेला कधी गेलात ना, तुम्ही तिकडे जाऊन पहा, एक रात्रभर गोमातेजवळ झोपण्यासाठी 3,000 रुपये मोजावे लागतात. किती? 3,000 रुपये. एक रात्रभर गोमातेच्या शेणाने सारवलेल्या भूमीवर झोपण्यासाठी 2,200 रुपये मोजावे लागतात. माधवबागला जाऊन पहा एकदा. गोमातेचं गोमूत्र विकत घ्यायला गेल्यानंतर 225 रुपये लिटर गोमातेचं गोमूत्र भेटतंय. आपण झोपलोय. आपल्या दारातली गाय कुठे गेली? गाय निघून गेली. त्या गायीचं सगळं वस्तू आपल्याला उद्या उठून एवढ्या महागड्या किमतीमध्ये विकत घ्याव्या लागतील. म्हणून मायबाप, हात जोडून एकच विनंती, जवळपास असलेल्या गोशाळांना संयोग करा, त्या गोशाळांमध्ये जा, त्यांची पाहणी करा, त्या महाराजांना विनंती करा, गायी सांभाळणाऱ्याला विनंती करा, त्याला सांगा, एक गाय आम्हाला दत्तक म्हणून दे, आमच्या दारात बांधण्यासाठी जागा नाही म्हणून गोशाळेतच ठेवू. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हिला पाहण्यासाठी येऊ. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हिचा जो बी खर्च असेल, पैसे देऊ नका, तिला ढेप घेऊन जा, तिला गुड घेऊन जा, तुमच्या शेतातला चारा घेऊन जा, किमान एवढं तरी करा. एवढं केल्यानंतर मायबाप 1000 कीर्तन केल्याचे पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार आहे.